तुम्ही पाहताय आज आम्ही हळदीची लागवड सुरू केलेली आहे. 8-10 दिवसाच्या पावसाच्या खंडानंतर आज आम्ही हळदीची लागवड सुरू केली आहे. आपल्याला माहिती आहे, हळद लागवड करायची म्हणलं, कंदवर्गीय पिकांची लागवड करायची म्हटलं की आपल्याला प्रथमतः बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं. आपण पाहतोय हा एक 60 क्विंटलचा ढीग आपण बेणं म्हणून ठेवलेला होता. त्या बेण्यापैकी आता आम्ही बीज प्रक्रिया करण्यासाठी काही हे कांदा साठवण्याच्या पोत्यामध्ये आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी या हळदीचं बेणं आपण निवडून घेतलेलं आहे. आता प्रथमतः बीज प्रक्रिया का करावी याविषयी आपण थोडंसं पाहूया. बीज प्रक्रिया कशामुळे करतात कंदवर्गीय पिकांची, तर त्यासाठी आपल्याला माहित आहे की कंदवर्गीय पिकामध्ये अनेक प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव असतो आणि त्या बुरशीचा प्रादुर्भाव पुढील पिढीमध्ये किंवा पुढील पिकासाठी होऊ नये आणि त्यामध्ये असणाऱ्या जी काही कंदमाशी असतात तिची अंडी असतील किंवा तिचे काही पिल्ल असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतील, परभक्षी कीटक असतील, त्यांचा नाश होण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करत असतो. साधारणतः 100 ते 150 प्रकारच्या अनावश्यक बुरशी या कंदवर्गीय पिकामध्ये साठवलेल्या असतात. त्यांचा नाश होण्यासाठी या बीज प्रक्रिया आपण करत असतो. आपण पाहताय हे ज्या पोत्यामध्ये आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी या हळदीचं बेणं साठवलेलं आहे आणि या बेण्यावर असणारी जी आता ही साठवल्यामुळं या ठिकाणी अशी तुम्हाला पाहू शकता तुम्ही की काळी बुरशी आलेली आहे. ही बुरशी सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, डिस्ट्रॉय होणार आहे आणि संपून जाणार आहे, तिचा परिणाम नाहीसा होणार आहे. आपण पाहतोय आता या ड्रम मध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, 100 लिटर पाणी घेतलेलं आहे. हा ड्रम 200 लिटरचा आहे आणि या 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपण 100 लिटर पाणी घेतलेलं आहे. 100 लिटरच का, तर ही साधारणतः 40 ते 45 किलोचा हा कट्टा आहे आपला. ते 40 ते 45 किलोचा कट्टा यामध्ये टाकल्यानंतर पाणी वर येईल आणि त्यामुळे आपण हा 100 लिटर पाणी घेतलेलं आहे. तर आता या 100 लिटर पाण्यामध्ये आपण काय करणार आहोत, या पद्धतीने हे 22 हे जे बुरशीनाशक आहे हे 22 हे सिस्टमॅटिक फंगीसाइड आहे. यामुळे काय होतं की हे अनेक प्रकारच्या ज्या बुरशी असतात हे रासायनिक बुरशीनाशक आहे. यामुळं ही बुरशीनाशक आपण या 100 लिटर पाण्यामध्ये आपण एक 100 लिटर पाण्याला 100 ग्राम म्हणजे प्रति लिटर पाण्याला 1 ग्राम असं बुरशीनाशक आपण या ठिकाणी टाकणार आहोत. तर तुम्ही पाहू शकताय की 50 ग्रॅम आणि थोडस वारा आहे त्यामुळं तोंडाला मास्क लावणं गरजेचं आहे. हे 2 आपण ढक्कन टाकले आहेत 50-50 ग्रामचे. हे 22 टीन कार्बेंडाझिम 100 ग्राम टाकलेला आहे आणि यानंतर आपण आता कीटकनाशक म्हणून आणि भूमीनाशक म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत, तर डेंटासूप हे सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड आहे. विशेषतः कंदवर्गीय पिकासाठी जी आपल्याला जास्त कीटक जाणवते की भूमनीचा त्रास खूप जाणवतो, की भूमनी आणि इतर कीटकांचा गोगलगाई असतील किंवा वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या हे नसतील, तर हे आपण या ठिकाणी काय करणार आहोत, तर हे 40 ग्रॅम टाकणार आहोत या ठिकाणी. तर हे माझ्याकडे हे साधारणतः 8 ग्रामचं हे आहे. तर 8×5 आपण हे 5 या ठिकाणी ढक्कन टाकणार आहोत पाण्यामध्ये. 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने आपण हे दोन्हीही एक इन्सेक्टिसाइड आणि यामध्ये असणार कार्बेंडाझिम म्हणजे 22 टीन, एक बुरशीनाशक आणि एक इन्सेक्टिसाइड कीटकनाशक. तर या दोन्ही पद्धतीचे आपण आता काय करणार आहोत, या ह्याच्यामध्ये आकाश इकडे नव्हता, आता या पाण्याला थोडस ढवळून घे आणि ह्या ढवळल्यानंतर आपण काय करणार आहोत, हा एक पोता आता काय करणार आहोत, आपण या पाण्यामध्ये एक 8 ते 10 मिनिट आपण यामध्ये बुडवून ठेवणार आहोत. आणि जाऊ या इकडं तर आपण अशा पद्धतीने हे जे पोता आहे हे पोता आता एक आपण या पाण्यामध्ये 100 लिटर पाण्यामध्ये हे द्रावण झालेलं आहे आणि या द्रावणामध्ये आता आपण हे आपण निवडलेली जी हळद आहे बेण्यासाठी, ती निवडलेली हळद आपण एक 7 ते 8 मिनिट किंवा 10 मिनिटापर्यंत आपण ठेवू शकतो, पण 8 मिनिटापेक्षा आपण कमी ठेवायचं नाही, कारण तितक्या त्या बेण्याला प्रक्रिया होण्यासाठी लागतात. अशा पद्धतीनं हे पोता आपण यामध्ये पाहू शकता तुम्ही. थोडस हे अशा पद्धतीनं दाखविल्यानंतर इकडे असं हे पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीनं द्रावण झालेलं आहे आणि याच्यामध्ये 10 मिनिटापर्यंत आपण
हे हळदीचं बेणं बुडून ठेवू शकतो. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असणारी जी आपल्याला अपायकारक असणाऱ्या बुरशी आणि अपायकारक असणारे कीटक, कंदमाशीची अंडी, हे सर्वांचा नाश होतोय. अशा पद्धतीनं ही बीज प्रक्रिया आपण हळदीची बघितलेली आहे. अशाच पद्धतीनं बीज प्रक्रिया ही आल्याची असेल तर आलं सुद्धा लावायचं असेल तर याच पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा.